मित्रांनो गेस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा। आदरणीय अशोकजी वानखेडे यानंतर आचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मुंबई या कार्यक्रमाचे तिसरे प्रमुख पाहुणे शाल पुष्पहार देऊन हार्दिक स्वागत करावं। या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष त्यांनी संयुक्तरित्या समितीच्या वतीनं दादांचं या ठिकाणी स्वागत करावं। त्यांनी प्राचार्य करावं। आणि पुढील व्याख्यानाला पण या ठिकाणी उपस्थित मित्र हो चालत असेल विधान निर्माण केलेला आहे आज आणि त्या प्रवृत्तीला वेळीच या ठिकाणी आपल्याला रोखावे लागेल, अन्यथा वानखेडे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे पुढील काळामध्ये भारत देश आपला कुठे जाईल हे सांगता येणार नाही आहे। आपण या ठिकाणी आपण म्हणल्याप्रमाणे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती वर्षाला मी आजच्या प्रसंगी विनम्रपणे अभिवादन करतो। या कार्यक्रमासाठी मुद्दामून ज्यांना आम्ही निमंत्रित केलंय ते माननीय राष्ट्रीय पत्रकार अशोकजी वानखेडे, मंचावर विराजमान असलेले दुसरे वक्ते आहेत ज्यांना ऐन वेळेला आम्ही विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली, ते डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजचे सेवानिवृत्त होणार म्हणजे त्यांचा महत्वाचा रोल आहे। ज्यांच्याशी मी चर्चा केली, सातत्याने संपर्कात राहिलो, दलित पॅंथर पासून ते नामांतर चळवळीतील ज्यांनी नामदेव ढसाळांच्या पासून, राजा ढालेंच्या पासून, अरुण कांबळे, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना तर त्यांनी घडवलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये। अशा सर्वांच्या सोबत दीर्घ काळ त्यांनी सामाजिक कार्य केलं आणि नंतर पत्रकारितेमध्ये आपला एक स्वतंत्र ठसा उमटवला। ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र दिवाकरजी शेजवळ त्यांना तिकडे थोडं मागं सगळ्याची घेऊ वकील साहेब ओके
साहेब सुरेशदादा गायकवाड यांचा ह्या ठिकाणी सत्कार करणार आहे. त्याबद्दल आपल्या जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण हे त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करत आहे. द्वारा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा आणि त्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लोकमंचचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुरेशदादा गायकवाड, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे आणि मी देखील मुंबईवरून आलोय, कारण टीव्हीवर किती बघायचं एका माणसाला, भेटायला चान्स झाला तर सोडायचा का. एका क्षणात सुरेशदादांनी परिचय करून देताना सांगितलं की त्यांनी फोन केला मला, दिवाकर साहेबांनी, शेजूळ साहेबांनी फोन केला शेजवळकर साहेबांनी, आणि अर्ध्या तासाने माझं तिकीट आलं. म्हणजे मी होकार द्यायला किती वेळ लावला असेल तुम्हाला सांगण्याची गरज नाही. असे ज्येष्ठ पत्रकार नवी दिल्लीवरून आलेले अशोक वानखेडे साहेब, ज्यांच्यामुळे मला या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली, आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्याचा हा क्षण पाहता आला. ते खरं माझ्या वडिलांचे समकालीन आहेत, माझ्या वडिलांचे मित्र आहेत, पण ते मला लहान भावासारखा जीव लावणारे आमचे दिवाकर दादा शेजवळकर, या मंचावर उपस्थित असणारे आंबेडकरवादी लोकमंचचे आपण सर्व पदाधिकारी. जनतेला असं वाटत आहे आता की आपण या देशामध्ये आहोत, परंतु या मिळवले हसत होता, नाचत होता. अखबार वाचेल, जो कोणी वर्तमानपत्र वाचेल, कुठल्याही वर्तमानपत्राचं पहिलं पेज जरी आपण घेतलं तरी खून, बलात्कार, दरोडा, शस्त्र अशाच बातम्या पेपरला आपल्याला वाचायला मिळतात आणि आपलं जे मन आहे ते सुन्न होऊन जातं. एकीकडे वर्तमानपत्र या लोकशाहीचा चौथा स्तंभ असताना देशाला वाचवण्याचं एक जनजागरण आहे. 24 वर्षात आम्ही फिरतोय. संविधान बचाव हे अभियान आहे. त्यातच आता संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हे आपल्याला सर्वात चांगला उपहार आहे. त्याला आपण वाचवतोय, त्या संविधानाला वाचवतोय आणि वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे जे मेनस्ट्रीम मीडिया आहे तो जो उदो करतो सरकारचा, वास्तविकता काय आहे हे दाखवण्यासाठी हे एक मंच आहे. या मंचावर आम्ही आलो. आज बरेचसे वक्ते होते, सगळ्यांनीच सांगितलं की आता वर्तमान देशाची स्थिती काय आहे आणि येणारा भविष्यकाळ किती अंधकारमय असू शकतो जर आता आपण जागलो नाही तर. हे पुन्हा एक वेळा संघर्ष, म्हणजे आता ज्याला स्वातंत्र्याची लढाई आहे ती पुन्हा आहे असं मला वाटतं.